आणि आता एक महत्त्वाची बातमी नागपूरमध्ये आदिवासी गोंड गोवारी समाजाच्या आंदोलनात मोठा पेच निर्माण झालाय। उपोषणकर्ते आंदोलक किशोर चौधरी यांनी उपोषण मागे घेण्याची घोषणा केली असून मागण्या मान्य न झाल्यास 12 फेब्रुवारीला पुन्हा आंदोलनाची हाक दिली। मात्र ठिय्या आंदोलन करणाऱ्या इतर आंदोलकांनी आंदोलन कायम ठेवण्याचा आग्रह धरलाय। अभी नहीं तो कभी नहीं असं म्हणत आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका इतर आंदोलकांनी घेतली आणि त्यामुळे मोठा पेच निर्माण झालाय। याच संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडून। अमर, आज दिवसभर नागपूरमध्ये उपोषण सुरू आहे, त्यामुळे अनेक समस्याही उद्भवल्या, मात्र या उपोषणामध्ये पेच झाल्याचं समजते। काय नेमकं घडलंय? गोंड गोवारी समाजाचे आंदोलन सुरू होतं। खरं तर गेल्या 11 दिवसापासून 3 आंदोलनकर्ते उपोषणाला बसले होते। शासन लक्ष नव्हतं देत, त्यामुळे संपूर्ण राज्यभरातील गोंड गोवारी समाजाचे जे आंदोलक होते ते नागपुरातील संविधान चौकाजवळ जमा झाले आणि त्यानंतर त्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आंदोलकांना समर्थन देण्याकरता झाली होती। जवळपास 15 ते 20 हजार आंदोलक पोहोचले होते। संविधान चौकापासून अगदी व्हेरायटी चौकापर्यंत आंदोलक होते। त्यानंतर रस्ता बंद झाला आणि बऱ्याच मोठा आंदोलनाला स्वरूप सुद्धा आलं। शासनाचं शिष्टमंडळासोबत 2 बैठका झाल्या आणि त्यानंतर आता शिष्टमंडळाचं दुसऱ्या बैठकीनंतर आंदोलनकर्ते किशोर चौधरी यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी हे आंदोलन 12 तारखेपर्यंत स्थगित करण्याचं ते बोललेले आहे। पण अजूनही काही आंदोलकांची त्यांनी भाष्य केल्यानंतर अजूनही अशी मागणी आहे की करो या मरो, आता आपण आश्वासन लेखी स्वरूपात घेतल्याशिवाय इथून हटायचं नाही। अजूनही काही आंदोलनांच्या 2 गटांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे। पण सध्या जे उपोषणकर्ते मुख्य जे उपोषणाला बसले होते त्यांनी म्हटलेलं आहे की शासनासोबत 10 तारखेला मीटिंग आहे मुंबईत आणि त्यानंतर 12 तारखेला आपण इथे परत एकदा भेटूया। तुर्तास आंदोलनस्थळी नक्कीच आंदोलक जे आहे ते कमी झालेले आहे। नक्कीच, त्यामुळे हा पेच दिसून येतोय। धन्यवाद अमर, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।